याच्यामध्ये अनेक खून घडलेले आहेत त्या बीड प्रकरणात. तेच ह्या कराड टोळीकडून असेल किंवा धनंजय मुंडेंचे ज्यांना वरद हस्तक आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत ज्या घटना घडल्या ते झाल्या. ते महादेव मुंडे असतील, मी असं नाही म्हणत का मराठा समाज म्हणूनच बोलतोय आज, पण आज महादेव मुंडे पण आहेत ना, ते पण वंजारी आहेत ना. पण यांना जे आडवे गेले, यांच्या पैशाच्या आर्थिक व्यवहारात प्रत्येक कामात जे आडवे गेले त्या लोकांना मारून टाकायचं आणि आपलं आर्थिक सत्र, आर्थिक राज्य कसं मोठं करता येईल या प्रमाणात त्यांनी ते प्रयत्न केले. आज आपण व्हिडिओ बघतोय किंवा सध्या आता छावा पिक्चर रिलीज झालाय, तर त्यामध्ये शेवट ज्या प्रकारे दाखवलं, औरंगजेबाने ज्या प्रकारे महाराजांना मारलंय, तर त्याच्यापेक्षा क्रूर पद्धतीने आज संतोष भाऊंना मारले. तर या घटनेचा आम्ही सर्व हिंदू म्हणून आणि मराठा म्हणून एक निषेध करतो. मला जे वाटतं ते सांगण्यात मजा नाही. सगळे दुःख खूप मोठं आहे. त्यांना फक्त लवकरात लवकर सरकारने फाशी देऊन टाकावी एवढीच विनंती. बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे जे सरपंच होते संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज राज्य सरकारने मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलेला आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर हा राजीनामा दिले असल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने जे निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी जे निवेदन प्रसिद्ध केले आहे त्यात म्हणले आहे की नैतिकतेच्या आधारावर मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे. आता सध्या आपण याकडे पाहतो. आता आपण अहिल्यानगर शहरामध्ये आहोत. अहिल्यानगर शहरामध्ये मराठा समाजाचे काही बांधव आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया की नेमकं जो राजीनामा त्यांनी अनेक दिवसांपासून ते मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामाची मागणी करत होते, ती मागणी आज त्यांची पूर्ण झालेली आहे. काय नेमकं त्यांच्या भावना आहेत? सर, मंत्री धनंजय मुंडेंनी आज राजीनामा दिलेला आहे, काय भावना आहे? हा राजीनामा तसं पाहिलं तर त्या घटनेचं गांभीर्य पाहून धनंजय मुंडेंनी राजीनामा त्याची स्वतःची नैतिकता पाळून हा त्या दशक्रिया त्याच्या आधीच द्यायला पाहिजे होता. पण वरद हस्तक असल्यामुळं आतापर्यंत एवढ्या घटना घडल्या, त्याच्यात काही झालंच नाही. ह्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आत्तापर्यंत ज्यावेळेस ABP माझानी ते व्हिडिओ वगैरे व्हायरल केले आणि त्यावेळेस त्याच्या आकांना म्हणजे वरद हस्तकांना म्हणजे अजित पवार असतील किंवा आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं की हे प्रकरण अंगलट येत चाललंय, आज नाही तर उद्या समाज आक्रमक होणार आहे, त्यामुळं त्यांनी आज त्याचा राजीनामा स्वीकारलेला आहे. आणि खरं तर समाज भावना किंवा आपण प्रतिनिधी आहोत, ह्या भावना मनात ठेवून जर प्रत्येकाने काम केलं तर माझ्या मते मला असं वाटतं का समाजाला, इतर लोकांना बोलण्याची गरज पडणार नाही. ज्यावेळेस तुम्हाला निवडून गेल्यानंतर तुम्हाला एक कोणताही समाज निवडून देत नाही, प्रत्येकाचे मतं पडलेले असतात 18 पगड जातीचे, आणि त्या मतावर आपण निवडून येतो. निवडून आल्यानंतर सापेक्ष आणि सगळ्यांना सारखा न्याय देणारी भूमिका कोणत्याही राजकीय नेत्यांनी घेतली पाहिजे, अशी याच्यातून माझी अपेक्षा आहे. जे मराठा योद्धा आहे मनोज जरांगे पाटलांनी देखील या प्रकरणामध्ये लक्ष घालून वेळोवेळी मंत्री धनंजय मुंडे असो किंवा या प्रकरणात जे जे कोणी सामील आहे त्यांच्या कारवाई करण्याची मागणी केली होती. आज त्या मागणीला कुठेतरी पूर्त झाले असं वाटतंय का? आज मागणी पूर्ण झाली असे म्हणता येणार नाही. याच्यामध्ये अनेक खून घडलेले आहेत त्या बीड प्रकरणात. तेच ह्या कराड टोळीकडून असेल किंवा धनंजय मुंडेंचे ज्यांना वरद हस्तक आहेत त्यांच्याकडून आतापर्यंत ज्या घटना घडल्या ते झाल्या. ते महादेव मुंडे असतील, मी असं नाही म्हणत का मराठा समाज म्हणूनच बोलतोय आज, पण आज महादेव मुंडे पण आहेत ना, ते पण वंजारी आहेत ना. पण यांना जे आडवे गेले, यांच्या पैशाच्या आर्थिक व्यवहारात प्रत्येक कामात जे आडवे गेले त्या लोकांना मारून टाकायचं आणि आपलं आर्थिक सत्र, आर्थिक राज्य कसं मोठं करता येईल या प्रमाणात त्यांनी ते प्रयत्न केले आणि ते प्रयत्न आज कुठेतरी फसताना दिसत आहेत. म्हणून आज खऱ्या अर्थाने जे तुम्ही म्हणताय का मनोजदादांनी ह्या मागण्या केल्या, मनोजदादांनी हे सगळं म्हणजे याला सगळं फोडलं, ज्याला दुःख जे म्हणतो आपण ते फोडलं, तसं पाहिलं असतं आपण जर मनोजदादा त्या दिवशी रस्त्यावर नसते उतरले आणि त्यांनी जर ठिय्या आंदोलन रस्त्यावर रस्ता जाम नसता केला तर ह्या घटनेला बी वाचा फुटली नसती, हे 100%. या सगळ्या प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या हत्येनंतर जरांगे पाटील असतील किंवा सगळ्या मराठा समाज असेल किंवा सगळ्या समाजांनी, सुरेश दस असतील किंवा दमानी असतील, यांनी या प्रकरणाला वाचा पडला. वेळोवेळी अनेक जिल्ह्यांमध्ये याच्या संदर्भात निषेध मोर्चे झाले. यानंतर देखील हे राजीनामा आज इतक्या उशिराने झाला असं वाटतं? हो, नक्कीच. एवढे सगळे पुरावे देत असताना फक्त पुरावा तो बाहेर आला नाही, मीडियाच्या माध्यमातून ओपन झाला नाही किंवा सरस्वत झाला नाही, म्हणून एवढ्या दिवस म्हणजे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील, यांनी आतापर्यंत जो त्यांचा न घेण्याचा राजीनामा म्हणजे त्यांच्या पदाचा, मंत्रिपदाचा राजीनामा न घेण्याचं कारण फक्त एवढंच होतं, हे प्रकरण दाबता येईल का, हे प्रकरण संपल का, ह्या प्रकरणात काही आपल्या माणसांना वाचवता येईल का, जेणेकरून यांचं राजकीय जे वलय असतं ते वलय कोणाच्या नाही तर कोणाच्या माध्यमातून यांना आर्थिक व्यवहार भेटत असतो, त्या एरियातला पूर्ण जिल्हा कव्हर करता येतो. अशा गुंडच म्हणायचं, राजकीय फक्त यांना नाव असतं,
पण गुंड राजकीय परिस्थितीत ज्यावेळेस जात असतो त्यावेळेस त्याचा फायदा ही त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ लोक घेत असतात आणि ते आज आपल्याला 70 ते 80 दिवस झालेत खून होऊन. या 70 दिवसात तुम्हाला दिसलं असं अजित पवारांनी ठोस भूमिका घेतली नाही किंवा देवेंद्र फडणवीसांनी पण ठोस भूमिका घेतली नाही. घेतली एक ठोस भूमिका फक्त ते सुरेश धस होते. पण सुरेश धसांना बी याच्यातून कसं बाजूला काढता येईल हे त्यांच्या बावनकुळेंनी केलं. ते देवेंद्र फडणवीसांनी बरोबर केलं का त्यांना त्याला वाचवायचं होतं आणि वाचवल्यानंतर त्याच्याकडून आर्थिक व्यवहार त्याच्याकडून त्यांचे पक्ष बांधणीचे विषय असतील म्हणजे त्यांचं फक्त आर्थिक आणि राजकीय सत्ता केंद्र कसं अबाधित राहील या माध्यमातून ह्या दोन्ही उपमुख्यमंत्री असतील गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी हा पुरेपूर 70-80 दिवस प्रयत्न केला. पण याला कुठंतरी मीडियाने वाचा फोडली. मीडियाने ते सर्वश्रुत केलं. सगळं ओपन केल्यामुळं आज त्यांना नाईलाज असतं त्याचा राजीनामा घ्यावा लागलाय. माझ्या तर मते मी असं म्हणाल राजीनामा नाही, माझ्या मते तर मी म्हणतो आमदारकीचाच राजीनामा द्यावा. मंत्रिपदाचा काय तुम्ही आज मंत्री राजीनामा देताय ते तात्विक एका दिवसाचं एका महिन्याचं एका वर्षाचं पद आहे. कारण 2.5 वर्षात तुमचे पद बदलणार आहेत. पण ज्या समाजांनी तुम्हाला निवडून दिलंय त्या समाजाच्या भावनेवर तुम्ही खरे उतरले नाहीत. तसं पाहिलं तुम्ही आमदारकीचाच राजीनामा द्यावा असं मी आज सर्व समाजाच्या वतीने म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील यांना अशी विनंती करतो का त्यांनी खरं तर धनंजय मुंडेचा राजीनामाच घ्यावा आमदारकीचा आणि त्याला याच्यातून राजकीय याच्यातून मुक्त करावं आणि उद्या ज्या घटना घडतात त्याच्यात तो कुठे का सापडतोय. कारण मी एक आज पाहतोय शहरात राहताना की गॉडफादर असल्याशिवाय माणूस रस्त्यावर कोणी कोणाला मारू शकत नाही. यांनी तर आतापर्यंत खूप खून केलेत. मग हा खून करत असताना हा पालकमंत्री होता. कराड हा त्याचा आकाश आहे. आज त्याचं सगळं काम पाहत होता. सगळ्या प्रशासकीय यंत्रणेला तो कुठे बसवायचं काय बसवायचं तो करत होता. याचा अर्थ हे दोघं एकच आहेत. मग जर खून झाल्यानंतर हा म्हणतो तो माझ्या बरोबरच आहे पण मी त्याच्यात नाहीये. पण आजपर्यंत जे वरद हस्तक यांनी दिले आजपर्यंत यांनी जे वाचवलं या गुंड टोळीला कराडाच्या त्याच्यामुळे त्याची ही हिंमत झाली का जो सापडेल जो आपल्या विरोधात जाईल त्याला मारायचं. आपला आर्थिक व्यवहार चालला पाहिजे. आपलं दहशत पूर्ण जिल्ह्यावर नाही तर महाराष्ट्रभर कशी होईल याचा प्रयत्न कराड करत होता. त्याच्यामध्ये तो आता फसलेला आहे आणि त्याला कमीत कमी आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून आणि सर्व समाज बांधवांच्या माध्यमातून आणि मनोजदादांच्या माध्यमातून मी या कराडला व त्याच्या गुंड टोळीला आज इशारा देतो की आज तुम्ही जे केलंय ते संभाजी महाराजांनंतर एवढं क्रूर कृत्य आतापर्यंत कोणी केलेलं नाहीये. काही समाज रात्रीचं चोऱ्या करतात ते सुद्धा तुमच्या एवढं क्रूर कृत्य करत नाहीत. पण तुम्ही ते दिवसा ढवळ्या म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मारताय तो पाणी मागतोय तर तुम्ही त्याच्या तोंडावर लघवी करता. म्हणजे तुमचे इतके बेशरम आणि तुमच्या इतके नालायक प्रवृत्तीचे लोक आजपर्यंत तरी कुठं पाहिले नसते या महाराष्ट्राने आणि या देशाने. नक्कीच आपण अजून काही तरुण आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काल या सगळ्या प्रकरणात चार्जशीट दाखल झाल्यानंतर काही फोटोज व्हिडिओज व्हायरल झाले. ते व्हिडिओ आणि फोटो पाहून एक तरुण म्हणून काय भावना असते? फोटो बघून सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा एक मराठा म्हणून न राहता एक सर्व समाजासाठी एक म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आज आपण व्हिडिओ बघतोय किंवा सध्या आता छावा पिक्चर रिलीज झालाय तर त्यामध्ये शेवट ज्या प्रकारे दाखवलं औरंगजेबाने ज्या प्रकारे महाराजांना मारले तर त्याच्यापेक्षा क्रूर पद्धतीने आज संतोष भाऊंना मारले. तर या घटनेचा आम्ही सर्व हिंदू म्हणून आणि मराठा म्हणून एक निषेध करतो आणि सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर या गोष्टीचं किंवा या हत्येचं हा तर या हत्येचे जे पण काही आरोपी आहेत त्यांना शिक्षा होईल हे विनंती करतो. नक्कीच या तरुणांची जी भावना आहे ते अनावर झालेल्या आहेत. आपण आता काही अजून तरुण आहेत आपल्याकडे. नेमकं या तरुणांनी जे हे आहेत चार्जशीट आहे त्या चार्जशीटवर काल चार्जशीट दाखल झाल्यानंतर फोटो व्हायरल नंतर काय नेमकं तुमच्या भावना काय वाटलं तुम्हाला? त्यांना फक्त फाशी व्हावी पटकन बस एवढंच सांगतो. फोटो पाहून तुमच्या मनाला काय मला जे वाटतं ते आता ते सांगण्यात मजा नाही. सगळे दुःख खूप मोठं आहे. त्यांना फक्त लवकरात लवकर सरकारने फाशी देऊन टाकावी एवढीच विनंती. नक्कीच सरकारने जे आहे त्या या सगळ्या क्रूर कर्त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मराठा समाजाचे जे तसेच जे इतर तरुण आहेत त्यांची मागणी आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.